श्री तुकोबरांचा अत्यंत गोड अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे। महाराज या अभंगाच्या द्वारा संतांचं महिमान गातात। तुम्ही तुकोबरांचा गाथा जर बारकाईने निरीक्षण केला तर आपल्या काही गोष्टी अशा लक्षात येतात। श्री तुकोबराय कधी कधी संतांचं वर्णन चरित्राच्या आधारानं करतात। श्री तुकोबराय कधी कधी संतांचं वर्णन लक्षणाच्या आधारानं करतात। श्री तुकोबराय कधी कधी संतांचं वर्णन महिम्याच्या अंगानं करतात। तिन्ही प्रकरणं गाथेमध्ये ऐकायला वाचायला पाहायला मिळतात। मी जे बोलतोय ती प्रार्थना करून तुम्हाला बोलतो। श्री तुकोबरांची शब्द अभ्यास म्हणून वाचू नका, भावनेनं ती वाचा। शब्द आपोआप आपल्यावरती कृपा करतात, कारण महाराजांची वाणी ही प्रासादिक वाणी। ज्या वाणीला बाहेर येण्याकरता देवाला सुद्धा अनेक अवतार घ्यावे लागले, आणि श्री पंढरीनाथाच्या अवतारामध्ये ते सगळं पाहायला मिळालं। कृष्ण अवतारामध्ये गोपाळांनी अभंग गायली नाही, राम अवतारामध्ये वानरांनी अभंग गायली नाही, वैकुंठामध्ये स्थित असलेल्या परमात्म्याला कोणी भेटलं नाही। हा, नाचणारी रंभा भेटली असेल, इंद्राने पाहिली असेल, त्या देवा स्वर्गामध्ये अप्सरा पाहिले असतील, पण भजन करणारी माणसं कुठं पाहिली? भजन करणारी संत कुठं पाहिली? भजन करणारी संत त्यांच्या भजनातले शब्द ऐकायला माफी मागून बोलतो, जगाच्या मालकाला सुद्धा वाट पाहावी लागली। काय भाग्य तुमचं माझं। मायबाप पहिलाच जन्म घेतलाय आपण, माणसाचा अगोदर मिळाला होता का मला माहिती नाही। शरीर माध्यम खलु धर्म साधनम, एकमेव ज्ञानाचं शरीर। या देहाचे 84 लाख गाव आहे, त्यातला एक मुक्का मानवी देहाचा आहे, तो हातात सापडला आणि तुकोबरांचे शब्दही ऐकायचं भाग्य मिळालं। याचा अर्थ असा आहे, देवा तू जरी सृष्टीचा विस्तार केला असला तरी तुझ्यापेक्षा तुकोबरांची अभंगवाणी ऐकायला आणि वाचायला आम्ही तुझ्यापेक्षा नशीबवानच आहोत, हे तुलाही मान्य करावं लागेल। महाराजांच्या प्रासादिक वाणीने विश्वाचं कल्याण केलं। तुका जरी सहज बोले वाणी, सहज बोलावं, अंतःकरणामध्ये स्थान निर्माण करावं तुकोबरांनी। अशा तुकोबरांनी संतांचं वर्णन गायलं, महाराज महिमान गायलं। कधी कधी तुकोबराई चरित्राच्या आधारानं संत जीवन पटवून देतात। उंच नीच काही पूर्ण अभंग घरी जाऊन पहा, तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे। हा पूर्ण अभंग संतांचं वर्णन करणाराच अभंग आहे। देवाची महती सांगितली, पण संतांच्या घरी कामं केल्याची महती सांगितली। याचा अर्थ देवाचं कमी पण सिद्ध करायचं नव्हतं, संतांचं मोठे पण जगापुढे मांडायचं होतं। पूर्ण अभंग पहा, हे चरित्राच्या आधारानं पटून दिलेलं संत जीवन आहे। काही ठिकाणी लक्षणाच्या आधारानं संत जीवन पटून दिलेलं आहे। नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती। वस्तूची सिद्धी होण्याकरता नाण्याच्या दोन्ही बाजू सापेक्ष ठेवाव्या लागतात, तेव्हा सिद्धी होते, सहज नाही होत। मी तुम्हाला अभंग सांगतो, सगळ्यांच्या पाठ आहे। संस्थेची सगळी विद्यार्थी आहे, आपल्या गुरुकुलाचं वैभव आहे की नाही। अनेक अभंग आहेत, अनेक। धन्यते संसारी येथे उपकारासाठी, संतांचं नाव नाही पण वर्णन संतांशिवाय नाही। बोलताना याचं इको कमीच करून टाकायचं पूर्ण। विठ्ठल 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 विठ्ठल। संतांचा उल्लेख नाही पण वर्णन संताशिवाय दिसत नाही महाराज, नाही दिसत। तसा आजचा जो अभंग आहे हा चरित्रही नाही, लक्षणही नाही, महिमान सांगणारा अभंग आहे। तुकोबार म्हटले ते धन्य आहे। पहिलाच अभंगाचा सुरुवातीचा शब्द आहे धन्य। कोणालाही धन्य म्हणत नाही तुकोबार आहे, तुम्ही मी कोणालाही धन्य म्हणतो, तो भाग निराळा आहे। स्वार्थापोटी कोणालाही धन्यता देणारी माणसं जगामध्ये हुरळीच्या बाजारात सहज विकणारी भेटतात। चौथों की बाजार में फुतरों का व्यापार करना, दुनिया का दरबार, कभी किसी से झूठ नहीं बोलता। असा एकच जगात दरबार आहे, एकच संत हृदय आहे, जिथं निर्दोष माणसाला कधी सजा मिळत नाही पण दोषी माणसाला कधी मुक्ती मिळत नाही। एकच एकच। तुकोबरांची भावना कधी बदलत नाही। तुकोबरांचा अभंग आहे, आपण संतांकडे लावू। कोण्याच संताची भावना ही विभागलेली दिसत नाही परमार्थिक क्षेत्रात, कधीच नाही। आणि वारकरी संप्रदायातल्या संतांची तर बिलकुल नाही महाराज। तुमची माझी भावना ही विभागलेली भावना आहे। काही लोकांचं जगणं नाटकात आहे, काहींचं भावनेत आहे। काहींची नाटकातली भावना जगाला ते पितळ कधीतरी उघड पडतं,
कधीच माणसानं भावनेचं नाटक करू नये. आपली जगणंच भावनेचं असं, भावपूर्णतेचं असं. ज्याने सत्याचा बोकसा काढिला, असत्य तृण फुटा भरिला. खरं काढून टाकायचं आणि खोटं भरायचं. अरे बाबा, जैसा आहे तैसा राहे, तरी का देव दुरी आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय जयराम बाबा भोसले त्यांच्यासारख्या शिव्या कुणी दिल्या नाही. 2, 4, 5, 10 माणसं बाबांना न मानणारी असतील, पण बाबा वाईट असं म्हणणारा जगाच्या पाठीवर एक सुद्धा सापडत नाही. मी ज्यांच्याकडे शिकलो, मुक्ताबाई संस्थेचे गादीपती प्रातस्मरणीय वैकुंठवासी भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते उभ्या कीर्तनात 15 मिनिट बाबा शिव्या द्यायची. अरे पण प्रापंचिक स्नेह असणाऱ्या लोकांचं गोड बोलणं जेवढं माणसांना आवडत नव्हतं, तेवढ्या वक्ते बाबांच्या शिव्या ऐकायला माणसं 2-2 तास अगोदर यायची. का? अंतकरण स्वच्छ होतं महाराज. जैसा आहे तैसा राहे. भले मला जग वाईट म्हणेल, पण वारकरी संप्रदायच असा आहे. त्याने कधी पर्वा केली नाही जग मला काय म्हणतंय. आणि याची पर्वा जर तुकोबरेने केली असती तर मला नाही वाटत हे सगळं आपलं घडलं असतं. तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई, हे सोडावं. पण हासे जन याचा अर्थ आहे हसणारी माणसं होती ना, मारणारी माणसं होती ना, चेष्टा करणारी, निंदा करणारी, विरोध करणारी, 14 गावची महाजनकी संपेपर्यंत तुकोबरेंचं अन्न खाऊन जगणारी माणसं विरोध करणारी होती ना, द्वेष करणारी होती ना. काही वेळेला निंदा ही पचवावी लागते, विरोध पचवावा लागतो, द्वेष पचवावा लागतो. या 3 गोष्टी ज्यानं पचवल्या त्याचाच 4थ्या पायरीवर सन्मान करणारी माणसं आपली वाट बघत असतात. सहज नाही होत. अशा चालण्यास लावून ठेवलेलं आहे या विश्वामध्ये. चालणीत अडकलो की माणूस कधीतरी थांबण्याचा प्रयत्न करतो, पण थांबू नये, चालत राहावं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य फार सुंदर आहे. ज्याच्या जीवनात विरोध आहे, ज्याच्या जीवनात निंदा आहे आणि ज्याच्या जीवनात द्वेष करणारी माणसं आहे, त्यांना समजावा आपला रस्ता बरोबर आहे. ज्याच्या जीवनात त्या 3 गोष्टी नाही, लवकर रस्ता बदला, तुम्ही चुकीच्या दिशेने प्रवास करताय. विठ्ठल विठ्ठल भावनेत कधी विभागली नाही संत, ते कधीच विभागत नाही, म्हणून ते धन्य आहे. तुमची माझी भावना ही देशानं कालानं बदलणारी, संघानं बदलणारी. देशात भावना बदलत नाही. जितकी माणसं गावात वाईट वागतात तेवढी पंढरपूरला वाईट वागता का? पंढरपूरला गेलेली माणसं आमच्या मठात लगेच ओळखू येतो पहिली वारी कोणाची, नवीन पंढरपूरला येणारा कोण आहे. 3:45 काकडा चालू होतो मुक्ताबाईच्या वाड्यात. तुम्ही कधी जा तिथून, कधी प्रदक्षिणेला जात असाल ना, 3:45 म्हणजे 3:45 दत्तघाटावर. मग तिथं नियमित वारीला जाणारी माणसं साधारणतः 3 वाजेला उठतात आणि पहिल्यांदा वारीला गेलेली 1ला 2ला उठतात. ते 2ला उठून या काकड्यावाल्यांना म्हणता इतका उशीर, समजावं हे पहिल्यांदा वारीला आले. कारण ती देशाने निर्माण झालेली भावना आहे. तिथं माणसं ज्याचा उभा गण, आमच्या भागात एक म्हण आहे, ज्याचा उभा गंध त्याचा चुला बंद. झोपलेलं तरी गंध मुळत नाही माणसांचा. ते काय दिसलं तिथं टेकूनच घेतात, त्याला काय, त्यांचा काय नित्यनेमाचा गंध असतो की सकाळी नित्यनेम करता करता परमात्म्याची आराधना करता करता अभंग वाचता वाचता लावलेला गंध, असं काही नसतं. ते देशाने निर्माण झालेली भावना आहे. काही वेळेला कालाने माणसाची भावना निर्माण होते. सप्ताह आला की माणसं म्हणतात आपला सप्ताह, आपला उत्सव, आपला उत्सव. तीच माणसं वर्षभर हरिपाठच सुद्धा दिसत नाही. ही कालाने निर्माण झालेली भावना आहे. रागवू नका, मी जे सांगतो हे 100% खरं आहे. वर्षभराच्या सप्ताहात 7 दिवस जागर करणं याचं नाव परमार्थ नाही. अरे जीवनाची दशाच कधी बदलू नये. आपली भावना 7 दिवसापुरती, पंढरीच्या वारीपुरती. माझ्या संतांची भावना अविरत आहे, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती कधी बदलली नाही. भावना ही देशानं बदलते, भावना ही कालानं बदलते, तशी भावना ही संघात सुद्धा बदलते, संघाने भावना बदलते. मी 12 वर्षापूर्वीचा विषय सांगतो तुम्हाला. साधारणतः 11-12 वर्ष सहज झाली. मी एसटीनं प्रवास करायचो. मी एका गावात कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, झोपलो, आराम केला. पहाटे मला तिकडूनच पुढे प्रवासाला जायचं होतं. मी प्रवासाला निघालो, पण ते गाव जरा असं
मेन रोडवरून आत होतं. मी फाट्यावर आलो, त्या गावकऱ्यांनी मला फाट्यावर आणून सोडलं आणि फाट्यावर मी एखाद्या वाहनाची वाट बघत होतो मला पुढे जायला. सकाळची वेळ होती. आता मंगळ वेळ सकाळची वेळ किती छान असते. जे माणसं सकाळी फिरतात त्यांना माहिती, जे काकडाला उठतात त्यांना माहिती. सकाळची वेळ फ्रेश, किती थकवा असू द्या, तुम्ही सकाळी उठायचा फक्त कंटाळा येतो. एकदा स्नान झालं की माणसाला अगदी प्रसन्न वाटतं. मंगल वेळ आहे सकाळची. हो, आळवणी केली जाते त्या वेळेत देवाला. काकडा म्हणजे आळवणी आहे. मी वेळ उभा आहे तिथं बस स्टँडवर आणि समोरून एक ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टरला 2 ट्राल्या होत्या. कशाच्या? तुमच्याकडे त्याचं भरपूर प्रमाण आहे. तर ऊसाच्या ट्रायल्यांचं ट्रॅक्टर समोरून आलं. तर ट्रॅक्टरवर गाणं चालू होतं. बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजते, हे गाणं चालू होतं. गाणं वाईट नाही पण चांगलंही नाही ऐकावं वाटत इतक्या पहाटे. त्यावेळेला नवीन गाजलेलं गाणं होतं ते. मी ते गाणं ऐकलं पहाटे. त्या पोराकडे पाहून हसलो. त्या ट्रॅक्टरवरचं ट्रिपचं अवघड वाटतं मला त्या गाण्याचं. त्या ट्रॅक्टरवरचं गाणं ड्रायव्हर सोडून सगळे जगाला ऐकू येतं महाराज. ड्रायव्हरला नाही. तो म्हणजे काय त्याचे उपकार आहे जगावर, तो जगाला आनंद देतो त्या गाण्याचा. काही संगीतप्रेमी असतात ते खूप. असा ट्रॅक्टर ऊसाचा नाहीये की ज्या ऊसाच्या ट्रॅक्टरवर कुठलंही गाणं वाजत नाही. त्याची निर्मितीच होत नाही. एकदा बिना इंजिनचं ट्रॅक्टर सापडेल पण बिना गाण्याचं ऊसाचं ट्रॅक्टर सापडत नाही. हे त्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य आहे. मी त्या पोराकडे पाहिलं ना हसलो. त्याला समजलं रे महाराजांना हे गाणं काही आवडलं नाही बहुतेक. आणि खरंच आवडलं नव्हतं. कारण सकाळ म्हटली म्हणजे कानावर शब्द यावे वाटतात. कुठले? उठा ऋणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजीनला, हरी चौगळा सुरू झाला, काकडा आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन. कशाला म्हणतात सकाळ? उठा पांडुरंगा आता दर्शन द्यास झाला ऋणोदय सरली, निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळ. आपण एक सकाळ टाकली युट्यूबला. बंकट स्वामी महाराजांच्या आणि भीमसी महाराजांच्या चाली. काय काकडीत महाराज जुन्या लोकांची. मामासाहेबांच्या कीर्तनाला जेवढी गर्दी असायची तेवढी बंकट स्वामी महाराजांच्या काकड्याला असायची. हा काकडा रूप पातालोचनी, रूप पातालोचनी, सुख झाले ओ साजनी, तो स्वामी वचन कमळापती. ओ माझी रंगाची विनंती कर, थोडी कथे काळे कर, थोडी कथे काळे. माझा रंग तुझे गुणी तू का म्हणे यासी लावी उशीर. तू का म्हणे यासी लावी उशीर. म्हणे बापे म्हणे पापे म्हणे पापे
म्हणा म्हणा सगळे म्हणा. उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा. उठावे चरणी देवा माता चुकवे व्यथा जन्माचा. योगिया दुर्लभ तुम्या दिला साजनी. योगिया दुर्लभ तुम्या दिला जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जागे जाग बोलती. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. भला विश्वचे सर्व होय जाणता. घडी खेळी खेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वाचवणी चिंता. धर्म गाजा गोदा तुझी कृपाळू राधा. राधसे जीवेगा तसा चक्री भवरा विटी दांडू. रंगीत गोट्या वेगळा चेंडू. रंगीत गोट्या वेगळा चेंडू. येती खेळा येती खेळा. अरे तू काय बासा करलोनी माझ्या बाळा. देवा तू काय बासा करलोनी माझ्या बाळा. अरे तू काय बासा करलोनी माझ्या बाळा. देवा तू माझ्या बाळा. वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे. ओ वेणू नादे गोबर धनु गादे. उच्च पसरणी मयूर विराजे. मज पाहता भासती यादवराजे. वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे. ओ वादे वृंदावनी वेणू कवनाचा माये वादे. एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजरानी. ऐशा पाची जणी थकविल्या गवळणी. थकविल्या थकविल्या थकविल्या. एक एक संगतीने थकविल्या. एक एक संगतीने थकविल्या. याला सकाळ म्हणतात. ज्याची ज्याची अशी होते त्यांना ती सकाळ समजावी. इतरत्र झालेली सकाळ नाही. ते प्रेताचं स्नान होईपर्यंतच जगणं आहे. देवाच्या नावाने ज्याच्या जीवनाचा पहाट ज्याच्या जीवनाची पहाट होत नाही. काय वर्णन आहे संतांनी. पण मी ऐकलं बघ बघ सखे कसं. ट्रॅक्टर जवळ चाला. मी संघात निर्माण झालेली भावना सांगतोय तुम्हाला. मी त्या पोराचं ते गाणं ऐकलं आणि त्याच्याकडे पाहून हसलो. त्याला समजलं रे यांना आवडलं नाही वाटते. ते पोरग 50 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का मला माहिती नाही. पण एका कीर्तनकाराकडे पाहून ज्ञानोबा यांचा पोशाख पाहून एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलं बाबा वाटतं. ही संघाने निर्माण झालेली भावना.
माझं जाऊ द्या हो भगवत भक्तांनो, मला काहीच किंमत नाही, पण मी जो पोशाख घालतो, मी ज्या संप्रदायाची उपासना करतो, त्याला जगात खूप किंमत आहे. त्यामुळं देशाने, कालाने आणि संघाने कधी कधी आपली भावना विभागली जाते, पण ज्यांची भावना देशात नाही, कालात नाही, संघात नाही, कधीच बदलत नाही. काही लोकांची भावना, गोलेबाबा सांगायचे, माझे गुरुजी आजही सांगतात, काही शेतकरी आहे, शेतकऱ्याचे प्रकार आहे, फार वेळ तुमचा घेणार नाही बरं का, अगदी वेळ आहे. काही शेतकऱ्याचे प्रकार आहे. पहिला शेतकरी म्हणायचे सातबाऱ्यावरचा, दुसरा शेतकरी बांधावरचा आणि तिसरा शेतकरी राबणारा. बाबा सांगायचे पहिला शेतकरी सातबाऱ्यावरचा म्हणजे काय नाही, फक्त उतार्या त्याचं नाव आहे, त्याच्या बापाच्या वारसाने लागलेलं, असं काही शेतकरी जगात. दुसरा शेतकरी बांधावरचा, त्याला कवडीची अक्कल नाही शेतीतली, फक्त बांधावर उभा राहतो, इकडून निंदा इकडून निंदा, धुरे निंदून घ्या, मधलं सुटलं तरी चालेल, समजा हे बांधावरच आहे. पण तिसरा शेतकरी राबणारा, तो मात्र कष्टच करतो, मेहनतीनंच जमीन पिकवतो. तसे काही भावशील माणसं आहेत, त्या 3 जण विभागले. 3 जसे शेतकरी दिसतात तसे 3 प्रकारचे वारकरी सुद्धा दिसतात. पहिला वारकरी सातबाऱ्यावरचा, काही नाही, माळकऱ्याच्या घरात जन्माला आलो, कशी बशी गळ्यात माळ आली, सातबाऱ्यात नाव लागलं. दुसरा शेतकरी बांधावरचा, पंढरपूर आलं, आळंदीची वारी आली, सप्ताह आला, तेवढ्या पुरतं त्याचं चाललंय, बांधावरचा, परवडले हे. पण तिसरा शेतकरी आहे राबणारा, तो टाळ कानावर पडले की हे टाळ मयतीचे आहेत की बारशाचे, याचा विचार न करता टाळाच्या दिशेनं पळत सुटतो, तो राबणारा वारकरी. परवा नाही करत. टाळ हा वारकऱ्याचं जीवन आहे महाराज. एका फळाचे अधिपती बाबा सुद्धा कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहतात. काय परंपरा ही, एकानं कुणीतरी बोलावं, दुसऱ्याने उभं राहावं. आमच्या फळावर सुद्धा सगळी मंडळी उभी राहतात सेवा करायला, आपला आनंद घ्यायचा. आम्ही आमच्या एक बाबांना म्हणायचो, बाबा बसा. नाही रे पोरो, वारकऱ्यानं सेवा केली पाहिजे गड्या. किती दिवस पेटे बांधून लोकांना सांगायचं रे, हा टाळ आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. कीर्तनामध्ये माणसाला, कीर्तनकाराला लोकांच्या प्रवाहात कधी कधी नकळत वाहत जावं लागतं, पण टाळकऱ्याला कधी वाहता येत नाही. त्याच्या गळ्यातला टाळ त्याला वाहू देत नाही, तो टाळ त्याच्याकडून सेवाच करून घेतो. इतकी ताकद. जगातली सगळ्यात श्रीमंत वस्तू कोणती असं जर मला कोणी विचारलं तर मी ते सांगेल, ती टाळ आहे. ती 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं घेऊ नये. ज्याच्या बापानं आयुष्यात 4 कामं चांगले केले, ज्याच्या बापानं माझ्या तुकोबरींच्या 4 अभंगाची सेवा केली, त्याच्याकडे टाळ येतो. ही टाळ घेणारी माणसं या सगळ्यांची, माझ्यासहित आपली सगळ्यांची पूर्वज स्वर्गामध्ये गेली आणि देवांना त्यांची भेट झाली. आणि ते म्हटले, तुम्हाला काय पाहिजे हो? आपल्या पूर्वजांना, माझ्या आजोबांना, माझ्या पंजोबांना विचारलं. ते म्हटले, तुम्हाला देवा आम्हाला काही द्यावं वाटत असेल तर आम्हाला हेच द्या. काय? स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्तराज वावा कोणी, वंशी भक्तराज स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी स्वर्गीचे
भक्त राजा हरी स्वर्गीचे पूर्वजा इच्छिता स्वर्गीचे पूर्वजा इच्छिता हौसी भक्त स्वर्गीचे पूर्वजा इच्छिता तिराजा वंशी भक्त राजा वंशी भक्त राजा बाबा स्वर्गीचे इच्छिता हौसी भक्त वाटत नाही हो आपण तुमचा जिल्हा बीडच आहे ना मग खरंच वाटत नाही आपण बीड जिल्ह्यात कीर्तन करतोय हे कीर्तन असं वाटतं एक तर आळंदीत देहूत पंढरीत किंवा श्री क्षेत्र मुक्ताईनगरला चाललेलं आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा हा आनंद आहे आणि बाबांच्या आयुष्यातलं हे सोनं आहे बाबांनी गोळा केलेलं आपल्यावर उपकार आहे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर कारण अशी माणसं आयुष्य वेचतात आपल्याला घडवण्याकरता बनवण्याकरता खूप आनंद आहे अहो प्रत्यक्ष देहू आहे काय जायची गरज आहे आपल्याला देहूला इथं तुकोबार आहे वैकुंठ गमन सोहळा आहे महाराजांचा तिरोभूत मुक्ताबाई सारखा सोहळा आहे त्यामुळं तो जगाच्या पाठीवर कुठंही साजरा होऊ शकतो प्रत्येक देहूलाच नाही तू काय म्हणे गाजी वैकुंठी सोहळा प्रत्येक ठिकाणी 20 साजरी होते या विश्वाच्याच प्रत्येक भूमीवर प्रत्येक स्थळावर क्षेत्रावर तीर्थावर असं आहे खूप आनंद आहे कोणाच्याही गळ्यामध्ये टाळ येत नाही आणि आला तर तो उपासनाच करायला लावतो महाराज सेवाच करायला लावतो वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे तुकोबारे म्हटले ते भावशीळ आहे त्यांनी थोडंही आयुष्यामध्ये हालचाल केली नाही जशी गुलेबाबाची मी तुम्हाला शेतकरी सांगितले राबणारं जीवन साधूच असतं याला राबावं वाटतं परमार्थामध्ये महाराज या राबण्याचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झालेला आहे या राबण्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम फार गोड आहे राबता राबता आणि भाव शिळतेत केवळ देवा कारणी भाव तस्मत द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा हरे राम कृष्ण त्यांनी जे भावनेत जीवन वेचलं त्यांना कळालं की देवाला या भावनेशिवाय दुसरं जर काहीच नको असेल तर आता आपली भूमिका ही केवळ भावनेची असावी भावनाच आपलं जीवन बनावं म्हणून त्यांना नुसतं धन्य म्हटलं नाही तर भावशील म्हटलं ज्यांच्या स्वभावातच भावशीलता आहे ज्यांच्या स्वभावातली भावना पडद्यावर केलेल्या उपक्रमात न दिसता पडदा अर्थात तीच भावना आहे जे दिसतंय तेच त्यांचं जीवन आहे त्यात थोडाही यत्किंचित बदल होत नाही झालेला नाही आणि होणार नाही झाला तर त्यांच्या या भावनेचा जगावर परिणाम होऊ शकतो का कसा होऊ शकतो त्याचं कारण आहे त्यांच्या भावनेचा परिणाम त्यांच्या अंतःकरणापासून सुरू झालेला आहे त्यांचं अंतःकरणच इतकं निर्मळ आहे की त्यांची भावशीलता सहज ओळखीला येते तुकोबारे त्यांच्या हृदयाचं त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मोठेपणाचं महिमान गातात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य भावशील धन्य भावशील धन्य
भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, ते भावशीळ आहे आणि त्यांचं हृदय निर्मळ आहे. चित्त जैसे गंगाजळ. अहो गंगाजळाची उपमा आपल्याला मान्य होते ना. जितकं गंगाजळ निर्मळ आहे त्याही पेक्षा गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत, गंगा शुद्ध होत त्यांचे संगी. अहो आमच्या गंगे असेल तर ते ज्ञानोबऱ्यांच्या अंतःकरणात जाते, तुकोबऱ्यांच्या अंतःकरणात जाते, आदिशक्ती मुक्ताबाईच्या अंतःकरणात जाते. इतकं साधूचं संतांचं हृदय निर्मळ आहे. ज्यांचे हृदय निर्मळ. काय विशेष हो महाराज त्यांच्या जीवनाचं? विशेष अनेक विशेष आहे. तुकोबारांनी 2-4 विशेष त्यांच्या आयुष्यातले सांगितले. पूजी प्रतिमेचे देव. काय करतात ते? प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. म्हणजे प्रतिमेच्या देवतेचे प्रकार आहे. आपल्याकडे प्रतिमेच्या देवतेची पूजा मान्य आहे. प्रतिमेच्या देवता अनेक आहेत. काही रेषा ओढून काढलेल्या मूर्ती, त्याला रेख्य मूर्ती म्हणतात. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी, शैली अनेक प्रकार आहेत. श्रीमद भागवतामध्ये त्याचा विस्तारानं विचार आहे. रेख्य मूर्ती नावाचा प्रकार आहे. रेख्य, रेषा ओढून काढलेली मूर्ती. जसं पुणे मुंबईला वडाची झाडं दिसत नाही वटपौर्णिमेला, मग तिथल्या महिला काय करतात वटपौर्णिमेला? रेषा ओढून मूर्ती काढतात, आकृती काढतात. कशाची? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाची? वडाची. त्या वडाची आकृती काढून त्या वडाला त्या महिला दोरा गुंडाळतात आणि त्याला म्हणतात वडापाव 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 वडापाव. म्हणजे वडा मला पाव, वडा मला पाव, असं 7 जन्म मला हाच पती मिळू दे वगैरे वगैरे. पण रेषा ओढून काढलेल्या मूर्तीची पूजा आपल्या संप्रदायामध्ये मान्य आहे. दुसरा प्रकार आहे मूर्तीचा रेख्य. लेप्य. काही मूर्त्या लेप्य, मारुतीरायाची मूर्ती लेप्य, त्याला शेंदुराचा लेप चढवला जातो. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातुमयीमध्ये सोनं उत्तम, चांदी मध्यम, तांब पितळ कनिष्ठ असं म्हणतात आमच्या भागात. तुमच्या भागातलं मला माहिती नाही, कदाचित त्या माझ्या माऊल्यांना माहिती आहे. तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी. आमच्याकडे सोनेचा कृष्ण आला की सासूचा कृष्ण विसर्जित केला जातो. तुमच्याकडे आहे का माहिती नाही, पण असलं पाहिजे. असं म्हणतात तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी आणि विसर्जित करावी. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती तिला विसर्जित करता येत नाही. मग ती माझ्यासारख्याला, म्हणजे अहो ज्याला पूजेची आवड आहे, मला आवड आहे पूजेची, असं काय करत? आम्हाला काही द्यायचं आलं की तुमच्याबरोबर पोटात दुखायला लागतं. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. तांब पितळ सोनं त्या धातुमयी मूर्त्या आहे. काही मूर्त्या दारुमयी आहे. दारुमयी म्हणजे तिकडे जाऊ नका, जगन्नाथपुरीला जा. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. जगन्नाथाची मूर्ती कशाची आहे? लाकडाची. ती दारुमयी मूर्ती. काही धातुमयी आहे, काही दारुमयी आहे. काही शेवटचा मूर्तीतला प्रकार आहे जो वारकरी संप्रदायात जास्त दिसतो, त्याला शैली मूर्ती म्हणतात. म्हणजे दगडाची मूर्ती. वेगळ्या वेगळ्या पाषाणाच्या मूर्त्या बनवल्या जातात. ते शैली मूर्त्याही आपल्या संप्रदायात सेवेला घेतात. तुकोबारे म्हटले मला माहिती नाही गड्या, पण पूजी प्रतिमेचे देव, ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. आणखी विशेष, संत म्हणत तेथे भाव. संत जिथे सांगतील तेच त्यांच्या जीवनाचं विशेष आहे. कुठेही ते डोकं घालत नाही. आमची संत सांगतात का बघा, संत म्हणती तेथे भाव. हा विचार जर कीर्तनात बसलेल्या लोकांनी स्वीकारला तर विशाल महाराज खोलेचा दावा आहे, तुमचा परमार्थ तर फसतच नाही, पण तुमचा व्यवहार सुद्धा फसत नाही. इतकी ताकद माझ्या तुकोबऱ्यांच्या शब्दामध्ये. व्यवहारात तुम्ही फसूच शकत नाही. आमचे गुरुजी एक दत्तोजी महाराज जुना दृष्टांत सांगायचे. मी त्यांचं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. ते म्हणायचे ज्ञानोबा तुकोबऱ्यांची प्रमाणं वाचून माणसाचा व्यवहार फसतच नाही. परमार्थ तर फसत नाही, पण व्यवहारही नाही. म्हणजे ते म्हणायचे एक राजा, त्याचे काही शिपाई त्याचा प्रधान शिकारीला गेले. शिकार पाहता पाहता 1-2 तास फिरले जंगलात, पण त्यांना शिकार काही भेटली नाही. ते शिकार शोधायच्या नादात यांचीच चुकामुक झाली. राजा कुठं, प्रधान कुठं, शिपाई कुठं. शेवटी ते म्हटले अरे बापरे, तिघांची चुकामुक झाली, आता सूर्य अस्ताला जाणार आहे, चला आपण घराकडे निघा. तिघी रस्त्यानं परत निघाले घराकडे. त्यात पुढे शिपाई रस्त्याला लागले. एका आश्रमाच्या बाहेर 2 डोळ्याचा आंधळा माणूस बसलेला पाहिला आणि ते पुढे आलेले 4 शिपाई, त्या राजाचे शिपाई त्या आंधळ्याजवळ थांबले आणि त्याला म्हणतात, हे आंधळ्या,
आंधळ्या. आंधळ्याला वाईट वाटलं, माझं वय 75 वर्षाचं आणि आताची पोरं मला आंधळ्या म्हणतात. पण हरकत नाही, जाऊ द्या. काय रे बाबांनो, आम्हाला शहराकडे जायचंय, तुम्हाला रस्ता सांगता येईल का? म्हटले पुढं जा, ते पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाकडून उजव्या हाताला वळा, शहराकडे जा. 15 मिनिटांनी प्रधान आला. आंधळे बाबा, ओ आंधळे बाबा, आम्हाला शहराकडे जायचंय, तुम्हाला वाट सांगता येईल का हो? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळा, शहराकडे पोचाल. राजा आला. सुरदासजी, बाबा घ्या, तुम्हाला फळं आणली मी काही खायला. तुम्हाला जर त्रास नसेल, कष्ट नसतील तर माझी काही माणसं चुकली हो, मला तुम्हाला रस्ता सांगता येईल बाबा, वाट सांगता येईल? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळ, शहराकडे जाशील बाबा. एवढं वाक्य बोलल्यानंतर तो आंधळा म्हणतो, राजा आताच गेली रे तुझी माणसं पुढे. दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस, मला राजा कसं म्हणतो याचं आश्चर्य वाटलं त्याला. बाबा तुम्ही आंधळे हो, मी दोन्ही डोळ्याचा आंधळा आहे, मग तरी तुम्ही ओळखलं मी राजा आहे? आम्हाला सगळं ओळखता येतं राजा. अरे तुझे पुढे गेलेली 4 शिपाई आहे, मध्ये गेलेला प्रधान होता, आणि आता तो राजा आहे. पण तुम्हाला कसं कळलं बाबा? तो म्हणे आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, आणि ज्ञानेश्वरी माणसाला फसू देत नाही. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या दारात आलेला माणूस नुसता ऐकली त्याची वाणी की लक्षात येते याच्या विचाराची काय सीमा आहे. अरे तुझे 4 शिपाई मला आंधळे म्हणून गेले, मी तेव्हाच ओळखलंय कमी पगारीन फुल अधिकारी. 75 वर्षाच्या माणसाला कोणी आंधळे म्हणतं का? तुझा प्रधान मला आंधळे बाबा म्हणून गेला, आणि तू आला मला सुरदास म्हटलं, खायला फळं दिली. त्या राजानं ते आंधळं खांद्यावर घेतलं आणि घरी आला. तुम्हाला जंगलात ठेवत नाही म्हणे. अरे राजा असं काय करतो? नाही नाही, घरीच राजवाड्यात. त्या शिपायांना सांगितलं, केवळ आता तुम्हाला या आंधळ्याकडे लक्ष ठेवायचंय. इतका डोकेबाज माणूस जंगलात, अरे राज्यात ठेवायचा तो. त्या राजाच्या नगरात घोड्याची रेस होती, स्पर्धा होती. 4 शिपाई फक्त आंधळीवर लक्ष ठेवायला, काही झालं तरी चालेल, या आंधळ मरता कामा नये. आणि तेवढ्यात त्याच्या नगरात घोड्याची स्पर्धा होती, रेस होती. त्याने 40 लाख रुपयाला 2 काठीवाळ घोडे घेतले. पाक गाथांनी आणि ज्ञानेश्वरी माणसाला फसू देते काय का? दत्तूजी बा सांगायचे. मग ते घोडे राजाने घेतले, 40 लाखाचे घोडे खाली उतरले. राजाला वाटलं पैसे मोजून द्यायच्या अगोदर आंधळ्याला घोडे दाखवली पाहिजे. बाबा एवढे घोडे पहा बरे. आंधळ बाहेर आलं, काठी टेकत टेकत. कुठे रे बाबा? हे घोडं आहे. माझा हात लाव त्याला. धरला हात आणि लावला घोड्याला. ज्या घोड्याला हात लावला ते घोडं बिथरायला लागलं. आंधळ हसला. दुसऱ्या घोड्याला हात लावला, ती जागचं हालत नव्हतं. आंधळ म्हणे, राजा एकच घोडं घे, हे घोडं आपल्या कामाचं नाही, त्यात काही राम राहिलेला नाही, ते रेसचं घोडं नाहीये. रेसला तरबेज घोडं, इंद्रियात सतेज असलेलं घोडं चालतं. हे काठेवाड नावाला आहे, पण याच्यापेक्षा गध जास्त पडू शकतो. बित्ती ठोकल्या. राजानं व्यापाऱ्याला विचारलं, खोटं बोलू नको, नाही तर तलवारीने तुझं मुंडकं छाटेल. सांग, हा माझा बाबा सांगतोय आंधळा बाबा, हे एकच घोडं कामाचं आहे. व्यापाऱ्याला राजाने ठणकावून विचारलं, सांग कोणतं घोडं कामाचं आहे? तो म्हणे, राजा माफ कर, हे एकच घोडं घे, फक्त मला जाताना एवढं सांग, या आंधळ कुठून आणलं तू? लय घोडे विकले राजा रे, पण कोणी घोडं ओळखलं नाही रे. सारखे दिसायला, पण यानं बरोबर ओळखलं घोडं उजवय. राजा म्हणे, गळे आश्चर्य तर मलाही वाटतं, या दोन्ही डोळ्याच्या आंधळ्यानं घोडं ओळखलं कसं? राजा म्हणे, बाबा तुम्ही कसं ओळखलं हेच घोडं उजवय? आंधळा म्हणे, राजा आम्ही गाथा वाचलाय, आणि घोड्याची परीक्षा तुकोबारांनी गाथ्यात केलेली. तेजा ऐशा रीती तट्टू फोपावर येती. धक्का लावला धक्का की घोडं कळतं, हे प्रमाण गाथेतलंय तुकोबारांच्या. कीर्तन मरगळ आलेलं ज्ञान आहे. अरे जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणी, लोपले होते पारिके पणी ठाव चळणी चुकविलो. तुकोबर आहे, नाटात खुलासा करतात आपल्या परंपरेचा. राजाला इतका आनंद झाला, 20 लाख रुपये वाचले ना म्हणे. अरे जगलं पाहिजे बरं जास्त दिवस, लय पैसे वाचवेल आपले. त्याला तुम्ही खुराक चालू करा गड्या. शिपायांना सांगितलं, दररोज खुराक द्या. हातावर जाऊ नका, एक दुधाचा ग्लास चालू केला दररोज.
एक ग्लास दूध, एक ग्लास दूध, एक ग्लास दूध, दररोज एक ग्लास दूध. 15 दिवसाने एक हिऱ्याचा व्यापारी आला. राजा हिरे घेतो, मग काय किंमत? म्हणे 15 लाखाला एक. 5 हिरे, बघ तुझी इच्छा असली तर घे. 75 लाख रुपयाला. 75 लाख रुपये काढून ठेवले. फक्त पैसे मोजून देणार, आंधळ्याला दाखवतो म्हणे. खोराक लक्षात ठेवा बरं का आंधळीची. एक ग्लास, एक ग्लास. तुम्ही बोर झाले का? सांगा ना जरा. खोराक इतकी चांगली मजबूत तुम्ही सांगत नाही. एक ग्लास दूध. ते हिरे राजाने हातात घेतले, आंधळ्याकडे दिले. ते आंधळ खोलीत गेलं, 5 मिनिटात बाहेर आलं. 3 हिरे राजाच्या हातात दिले आणि 2 व्यापाऱ्याच्या. 3 खरे म्हणे भाऊ, 2 खोटे. राजा म्हणे व्यापाऱ्याला सांग खरं. तो म्हणे राजा माफ कर गड्या, धंद्याची रीत आहे रे. चांगल्यासोबत वाईट खपावंच लागतं रे, धंद्याची रीत आहे ते. द्राक्षे तुम्ही किती निरखून घ्या, पण विकणारा 2-4 डागेले टाकतोच. त्यालाच तर धंदेवाला म्हणता. आम्ही नाही का? सुरुवातीचे 10 मिनिट, शेवटचे 10 मिनिट. सुरुवातीच्या 10 मिनिटात कीर्तनात सुरुवात झाली का श्रोता आस्थेने ऐकतो आणि शेवटच्या 10 मिनिटात आस्था घेऊन जातो. मध्ये थोडस तुम्ही कंटाळी आणला श्रोत्यांना तरी ते ऐकतात. पण सुरुवातीचे 10 मिनिट आणि शेवटचे 10 मिनिट. तसे आपल्या धंद्यातले इतके बारकावी लोकांना सांगू नये. पण आता हा आपल्या कुटुंबात चाललेला कार्यक्रम आहे. आता लागाल सगळे कीर्तन करायला तुम्ही बसलेले. राजा अरे हिऱ्या चांगले, त्याच्याबरोबर थोडेसे वाईट द्यावेच लागतात आम्हाला, खपावेच लागतात. नफा मुनाफा कसा रे? पण याला कसं कळलं या आंधळ्याला? बाबा तुम्हाला कसं कळलं? आम्ही गाथा वाचलाय. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि घनाचा टोला मारायचा. ओरिजिनल हिरा ऐरणीत जाईल, नाही तर वरच्या घनात जाईल, फुटत नाही. जर फुटला तर 100% असं समजावं, तुमच्या सासरवाडीने तुम्हाला डुप्लिकेट हिरा दिला होता. खोटा हिरा फुटून जातो, खरा फुटत नाही. माझे संत सांगतात. राजा खुश झाला ना, अरे म्हणे खुराक वाढवा, खुराक वाढवा, खुराक वाढवा. ते 1 ग्लास दुधात 4 चमचे तूप घातलं. मी रात्रभर व्यापारी आणू शकतो कीर्तनात. काय गाठ आहे प्रमाणांचा आपल्याकडे. पण वेळेची मर्यादा आहे. शेवटचा व्यापारी, एक मोहरा नावाचा रत्न घेऊन व्यापारी आला. तो म्हणे राजा मोहरा घेतो का? घेतो. काय किंमत? 1 कोटी रुपये. पैसे काढून ठेवले. आंधळ्याला दाखवतो म्हणे. दाखव. म्हाताऱ्याने मोहरा घेतला. दोरा दे बरे राजा. कशाला बाबा? आण. काडीपेटी दे. म्हाताऱ्याने दोरा घेतला, काडीपेटी घेतली, खोलीत गेलं, बाहेर आलं. राजाच्या हातात मोहरा आंधळा देऊन सांगतोय राजा 1 कोटी रुपयात तुझा हा खिसा कापायला आलाय. हा मोहरा खोटा आहे, घेऊ नको. तुम्हाला कसं कळलं? गाथा वाचलाय. ही गाथ्यात हो. मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे. मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि त्याला आग लावायची. दोरा जर पेटला नाही तर मोहरा ओरिजिनल. कोण सांगते? तू खूप बरं आहे सांगता. राजा म्हणे खुराक वाढव रे बाबू त्याला. अरे ते जगलं पाहिजे. ते 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2 लाडू वाढवले. वा. राजाना आभार म्हणले. बाबा खूपच काही लक्षात घेतलं तुमच्याकडून. 1.5 कोटी रुपये वाचवले तुम्ही माझे. पण तुम्हाला कसं कळलं एवढं सगळं? राजा आम्हाला खूप काही कळतं गड्या, पण आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं रांगा लावत नाही दारात आमच्या, फक्त बस. ते सगळं कळतं. आम्हाला आवडत नाही ते खोटांग जगात मांडणं. काय काय कळतं? भूतकाळ कळतो, वर्तमान कळतो, भविष्य कळतं. म्हणजे माझा भूतकाळ, तुझा भूतकाळ पाठ आहे रे राजा, माझ्या पाठ आहे, पाठ. तू म्हणे तुम्ही कधी सांगितलं नाही. तुझा भूतकाळ लेखा सांगण्यासारखा नाही. असं म्हटल्यावर ते जेवण करीन तो म्हणे माझा भूतकाळ सांगा बाबा. माझ्याच घरचं खाताय. मला भूतकाळ राजा ऐकू नको, तुझा भूतकाळ खूप वाईट आहे. तो म्हणे मला ऐकायचा. मानसशास्त्र असे, तुम्ही एखाद्याला नाही म्हणा त्याला तेच ऐकावं वाटतं. एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका.
तरी माणसं वर पाहिजे. वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केलाच. दिस इज सायकोलॉजी. झोपू देत नाही ती माणसाला. तो म्हटलं सांगा बाबा माझा भूतकाळ. मग ऐक, तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. घाम सुटला ना त्याला. तो आईकडे गेला ना. आईला म्हटलं आई मी कोणाच्या पोटचा आहे तेवढं सांग. आई म्हणे भाऊ झालं गेलं गंगेला मिळालं, आता काय जाग आली तुला इतक्या उशीर. तर म्हणे मी कोणाच्या पोटचा आहे तेवढं सांग. मग ऐक, तू राजाच्या नाही, तू आचार्याच्याच पोटचा आहे. अरे मुलं होत होते मरत होते, काय करू. 5 मुलं झाले मला, 5ही मुलं माझी मेली. 6वं पोरग झालं, तेही मेलेलं जन्माला आलं. पण 6वं पोरग ज्या दिवशी मला मेलेलं झालं त्या दिवशी या राजवाड्यात स्वयंपाक करणारा एक आचार्य आहे, त्या आचार्याच्या बायकोला सुद्धा मुलगा झाला होता. मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं तुझं पोरग मला दे. तू जर मला दिलं आणि या मेलेल्या पोराची माय जर तू झाली तर तुझं हे माझ्या कासेला लावेल. पोरग लहानाचं मोठं करेल, या राजगादीवरती बसवेल, त्याला या राज्याचा वारसदार बनवेल. तिनं तुला मला दिलं, मी तुला माझ्या स्थानाला लावलं, लहानाचं मोठं केलं आणि आता राजा बनवलं. असा तू आचार्याच्या पोटचा आहे. तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा नाही. कीर्तनात चांगला विचार करत जा जरा. मला माहिती आहे ना तुम्हाला वाटलं आचार्याच्या पोटचा. आचार्याच्या पोटचा. तो म्हणे पण बाबा तुम्हाला कसं कळलं मी आचार्याच्याच पोटचा आहे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचली. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिंत पावन सीताराम. रावणानं सीतामाईला पळवलं. देव कोणाला विचारायचे सीता कुठे, सीता कुठे. वनात होते. इक राजा के राज दुलार, वन वन फिरते मारे मार, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. वनात फिरायचे. तेवढ्यात एक आवाज आला कानावर. आवाज असा होता, आश्रमातया कधी रे सील रामा रघुनंदना, खिळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. आवाज येत होता कानावर. बन जाओ मीत मेरे, मेरे गीत अमर कर दो, ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, बन जाओ गीत मेरे, यह प्रीत अमर कर दो. देवा झालं काय रे, बिल्लीटीची पोरगी असली, मी बिल्ली नाही म्हणून काय झालं, ये ना कधीतरी, ये रे बाबा कधीतरी. हा आवाज आला देवाच्या कानावर. आणि भगवंत त्या आश्रमात गेले. कोणाचा आश्रम होता तो? शबरी मातेचा. शबरी मातेनं देवाला बोरांचा नैवेद्य दिला वगैरे वगैरे सगळं संपलं. देवानं शबरीला प्रश्न विचारला, तुला माझी सीता दिसली का ग शबरी? सांग ना माझी सीता कुठं भेटेल. तुमचं गाव कोणतं आहे? हा होळ. तुम्ही आमच्या गावच्या ते तेजराव पाटलाला ओळखता का? असे उंच असे ठेंगणेशे, काळेशे गोरेशे. आता यांनी तेजराव पाटील पाहिलेच नाही, हे कसं ओळखतील तेजराव पाटलांना? तसं ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला जगाचा मालक म्हणतो माझी सीता कुठे. हास्यास्पद विनोदास्पद प्रश्न येतो, पण बघा किती सूक्ष्म आहे रामायण. शबरी म्हणते देवा पुढं जा, एक भक्त वानर भेटेल त्याला भक्त बनवा, एक सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, आणि वालीचा वध करा, तुमची बायको भेटली म्हणून समजा. भगवंत लगेच पुढे गेले. वेळ जास्त झाला होता म्हणून लगेच थोडेच बोरं खाल्ले देवान त्या दिवशी.
आणि पुढे गेलेले परमात्मा भक्ताला मारुतीराला भक्त बनवताय, सुग्रीवाला मित्र बनवताय आणि सुग्रीवाचाच भाऊ वालीला मात्र मारताय. तो खाली पडला, मरणार आहे तो आता. प्रसंग मोठा आहे, मी छोटासा करून सांगतो. मरणाऱ्या वालीने देवाला विचारलं, देवा मी मरणार आहे, तुझ्या हातचं मरण कोणाच्या नशिबात आहे रे? मी मरणार आहे, जाऊ दे, पण तुझ्या कुळाचा गळ्या आदर्श माझ्या नजरेतून संपला. कारण तुमचं जे कुळ आहे ते आम्ही आदर्श मानत होतो आतापर्यंत. तुम्ही कधीच स्वतःहून कोणाला त्रास देत नाही, पण माझी तुमची काही वैर नसताना, काही द्वेषाची भूमिका नसताना आम्ही तुमच्या अजराजा, रघुराजा, खटवांग, दीर्घबाहू राजा दशरथ यांचा आदर केला आणि तुम्हाला मारलं देवा? काय चुकलं होतं माझं सांग ना. अरे तुझी बायको परत मिळावी याकरता जर तू मला मारत असशील देवा, तर तू देव जरी असला तरी तुला व्यवहार कळत नाही. या मारुतीराबरोबर भक्ती, माझ्या भावाबरोबर मैत्री आणि माझ्याशी वैर. माझी बायको विधवा झाली रे देवा, कपाळवरचं कुंकू पुसतंय तिच्या बाया. आता बघ तिची काय चूक आहे? माझ्या नावाचं कुंकू आहे, तुझ्या नाही. तू कोण आहे तिचा सांभाळणारा? तिचा नवरा आहे तिला सांभाळणारा. तू मला मारलं, मी मरणार नाही तसा मी योद्धा आहे देवा. तू जर बायको परत मिळावी तुझी म्हणून मला मारत असशील आणि सुग्रीवावर विश्वास ठेवत असतील, त्याला विचार त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही तो तुझी बायको काय आणून देईल देवा परत? अरे निरोप पाठवला असता तर रावणानं माझ्या सीतामाईला परत पाठवलं असतं. इतकी ताकद कमवली या बालीनं आयुष्यात, इतका धाक कमवलाय, पळून लावलाय रावणाला. एखादी नदी वेगानं धावते समुद्राकडे तसा पळत होता लंकेकडे रावण. तू मला मारतो का? मारलं ते सांग, मला मारायचंय. एकच हिरा झाला हा प्रश्न विचारणारा, की देवाला सुद्धा त्याच्या प्रश्नाला पूर्ण विराम द्यावा लागला. उत्तर दिल्याशिवाय तो थांबला नाही, त्यानं शेवटचा श्वास घेतला नाही. देवाचं एकच उत्तर आहे, ते मला इथे अपेक्षित आहे. परमात्मा म्हटले तुला का मारलं, सुग्रीवाला का मित्र केलं आणि मारुतीरायाला का भक्त केलं, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. फक्त शबरी म्हटली भक्त कर म्हणून भक्त केला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून मित्र केला, आणि शबरी म्हटली मार म्हणून मारला. मी देव जरी असलो वाली, तर या श्रीरामाला शबरीकडे पाठवलेला निरोप महत्वाचा वाटतोय. बोलिला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावेन नामा म्हणे. अरे संत म्हणतील तसंच अवतार कार्य पूर्ण करावं लागतं रे वाली. रागवू नको गड्या, मी नाही केलं हे सगळं, मला संत सांगतात म्हणून हे सगळं करावं लागतं. याचा अर्थ आहे संत म्हणती तेथे भाव, पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती तेथे भाव. आणखी काय विशेष आहे महाराज त्यांचं? संतांचं विशेष ऐका. विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुनी चित्ती. ती विधी निषेधामध्ये फार पडत नाही, त्यांचं जगणं केवळ निष्ठा. चला पटकन छोटंसं उदाहरण. भगवान श्रीरामाने डबक्यात बाण बुडवायचा घासायचा, डबक्यात बुडवायचा घासायचा, डबक्यात बुडवायचा घासायचा. घासलेला बाण घासता घासता देवाची नजर गेली तर बाणाचं टोक लाल दिसलं. टोक लाल दिसता बरोबर देवानं टोक नजरेनं पाहिलं. ते लाल दिसलेलं बाणाचं टोक का लाल झालं? डबक्याकडे पाहिलं तर डबकही लाल आहे, कोणाचं तरी रक्त आहे. अजून तर युद्धही सुरू झालं नाही. डबक्याच्या तळावर काठावर केविल व्याना नजरेत एक बेडूक देवाकडे पाहत होता. तो बेडकाला देवाचा बाण लागला होता. युद्धाच्या प्रारंभीच देवाला वाईट वाटलं, रे बेडूक मरणार आहे आता. भगवंतानं त्या बेडकाला प्रश्न विचारला, का रे बेडका, लेका तुझ्या पोटात बाण चालला तरी तू मला आरोडी देत नाही. एवढी एरवी तर काम नसताना डराव 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 चालूच राहतं तुझं. आता माझा बाण तुझ्या पोटात चालला तरी एक आवाज सुद्धा दिला नाही. त्या बेडकानं दिलेलं उत्तर आहे, देवा जग ज्या वेळेला वैरी होतं त्यावेळेला तुला आरुडी देता येते. आज वैरी जग नाही रे, वैरी तू होता. मी आरुडी देऊ कोणाला? वैरी तू होता. आमचं तर असं आहे देवा, जगणंही तुझं आहे आणि मृत्यूही तुझा आहे. आमचं ठरलेलं आहे एकनिष्ठा धरुनी चित्ती. आम्ही विधी निषेधात फार पडत नाही. हेच करावं तेच करावं आम्हाला ते माहिती नाही. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाते घेऊन नाचा. नाचता नाचता काय करा? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गाडी वाजवा बोला.
ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ओला मुरळी श्री ज्ञानदेव टाळी 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 टाळ विठोबा विठोबा धन्य भाव शीळ यांचे हृदय निर्मळ तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथे भाव संकल्पित वेळेत ही सेवा आवरण्याचा एक 5 मिनिटात प्रयत्न करतो. तुमचं कुठलंही नियोजन व्यवस्थापन बिघडू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळं श्री तुकोबराय जे संतांचं वैशिष्ट्य सांगतात ते धन्य का तुझी प्रतिमेचे देव म्हणून धन्य, संत म्हणती तेथे भाव म्हणून धन्य, विधी निषेध नेनती म्हणून धन्य. सोप्यातलं कठीण करणारे पंडित असतात आणि कठीणातलं सोपं करणारे संत असतात म्हणून धन्य. एकनिष्ठा धरुणी चित्ती म्हणून धन्य. का धन्य? ज्यांचे हृदय निर्मळ म्हणून धन्य. धन्य भावशी हे सगळं धन्य शब्दाला लावायचं आणि हे सगळं धन्य शब्दाला लावलं की या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळत असतात. जाताना आपल्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करून आपल्याला प्रार्थना आहे, संत जीवन जर इतकं धन्य असेल तर आपणही संतांकडेच जा. संत इतरत्र कुठे गेले नाही महाराज. ते म्हटले आम्ही केवळ पंढरीनाथाचे उपासक आहे, आम्ही वारकरी संप्रदायाचे उपासक आहे. आपली सगळी पळापळी आयुष्यातली थांबवा. तुमच्या पोरांच्या गळ्यात माळा घाला. जरा कीर्तनाला बसलेल्या मंडळींना सगळ्या बापांना माझी प्रार्थना आहे, एक कर्तव्य करा तुम्ही आयुष्यातलं. तुमच्या पोराच्या गळ्यात माळ घालाय करता तुम्हाला त्याच्या चरणावर डोकं टेकावं लागलं तरी चालेल. पितयाने तैसा वंदावा कुमार. येणाऱ्या काळात तुमची पोरं प्रेमानं आपल्याला बाप म्हणणारी असायला हवी, आई म्हणणारी असायला हवी. काय महाराज वैभव आहे वारकरी संप्रदायाचं, आपण ते स्वीकारत नाही. मुसलमानाचं 5 वर्षाचं बच्च मशिदीत जातं, त्याला लाज नाही वाटत आपल्या अल्लाची आराधना करायची. टोपी घालून आपले पुरुष शिकले की त्यांना धर्माचं वेळ लागत नाही, आंधळे होतात ते. नास्तिकाचं सुद्धा भलं झालं या महाराष्ट्रामध्ये. ज्यांनी देव मानला त्यांचं भलंच झालं, संत मानले भलंच झालं महाराज. असं आहे. तुम्ही नीतू मांडकेंचं नाव ऐकलं असेल. डॉक्टर नीतू मांडके होऊन गेले या देशात, प्रसिद्ध डॉक्टर, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती, स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची सर्जरी त्या डॉक्टरांनी केली होती. नीतू मांडके फार हुशार माणूस, पण देव मानत नव्हते ते. संतही मानत नव्हते, देवही मानत नव्हते. एकदा त्यांना राज्य सरकारने पुरस्कार घोषित केला आणि ते पुरस्कार घ्यायला निघाले. 3:15 वाजेला निघाले. वादळ चालू. भारलेल्या वादळात त्यांची गाडीच पुढे जाऊ शकत नव्हती. ड्रायव्हरने सांगितलं तुम्ही मोटरसायकलवर जा, पुढे गाडी जाऊ शकत नाही. ते खाली उतरले. कोणीतरी मोटरसायकलवाला भेटतोय का, पाऊस चाललेला. मोटरसायकलवाल्यानं ओळखलं, साहेब मला ओळखलं का, माझ्या वडिलाचं ऑपरेशन केलंय तुम्ही? नाही ओळखलं. मला पुरस्कार सोडायला पोचवा. गाडीवर बसले आणि त्या माणसाने घेऊन गेले डॉक्टरांना. पाऊस इतका होता की मोटरसायकल सुद्धा चालत नव्हती. एक दरवाजा पाहिला आणि त्या दरवाजाला वाजवलं, लावा म्हणे मोटरसायकल, जहान आहे तो जहान आहे. असे 1000 पुरस्कार मिळवू आपण, पण जीव वाचला पाहिजे. या पावसात गाडी जात नाही, गेला तर गेला पुरस्कार, नंतर घेऊ. दरवाजा उघडला. समोर एक 40-42 वर्षाची महिला दरवाजा उघडायला आली. तिनं त्या दोघांना आत घेतलं आणि दरवाजा बंद केला. बसायला आसन दिलं. ती म्हणे माझी आरती चालू आहे, मी हरिपाठ घेते दररोज. हरिपाठ झाल्यानंतर आरती झाल्याशिवाय चहा सुद्धा देत नाही, पाणी सुद्धा पित नाही स्वतः. तुम्ही थोडा वेळ बसा, माझी आरती झाली की तुमच्याकडे लक्ष देते, तुम्हाला चहा बनवून देते, तुमची थंडी जाईल. इकडे ती बाई आरती ओवाळायला लागली आणि आरती सुरू झाल्यावर त्या बाईचं पाळण्यातलं पोरगं रडायला लागलं. त्या खुर्चीवर बसलेल्या देव न मानणाऱ्या, आरती न मानणारा, उपासना न मानणारा तिथे डॉक्टर बसलेले. ते डॉक्टर म्हटले, ओ बाई थांबा, तुमच्या पोराला घ्या, तिथं काय आरती ओवाळत बसल्या देवाची. त्या पोराला गरज आहे तुमची त्या देवापेक्षा. तानं बाळ रडतेन बसले आपल्या आरती ओवाळत.
त्या बाईनं आरतीचं ताट खाली ठेवलं आणि ती बाई म्हणते, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, मी त्या पोराची मा आहे, त्याला कोणत्या वेळेला काय लागतंय तुमच्यापेक्षा जास्त कळतं मला. मग ऐका आता, हे जे जन्माला आलेलं पोरग आहे ना, हे असं रडत नाही, 4-4 तास रडतं. 20 वर्ष झाले माझ्या साहेब लग्नाला, माझं वय आता 40 वर्षाचं आहे. देवानं 20 वर्षानंतर मला मुलबाळ दिलं. पोरग होत नव्हतं, या महिलांचा मला त्रास होत होता. कोणी बारशाला नाही, कोणी हळदीला नाही, कोणी तिच्या लेकराला हात नाही, स्पर्श करू देत नव्हत्या काही महिला जगातल्या. मी देवाला प्रार्थना केली, देवा स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर एकदा माय बनव. देवानं माझ्यावर कृपा केली, मला माय बनवलं. पण हे जे जन्माला आलेलं पोरग आहे ना साहेब, हे हृदयाच्या आजाराचं आहे, त्याच्या छातीला होल आहे, छिद्र आहे. मी 4 डॉक्टरांकडे नेलं आणि 4ही डॉक्टरांनी मला सांगितलं तुमच्या पोराचं ऑपरेशन करावं लागेल. पण त्या 4ही डॉक्टरांना म्हटलं करा दादा ऑपरेशन. पण 4ही डॉक्टर म्हणत होते, साहेब ते डॉक्टर मला म्हणायचे, आम्ही जर या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग मरू शकते, कारण हे कमी ताकदीचं आहे. पण तुमच्या पोराचं ऑपरेशन जर हिंदुस्थानातला प्रसिद्ध हृदयाची सर्जरी करणारा नीतू मांडके नावाचा डॉक्टर करेल तर तुमचं पोरग जीवन जगू शकते. मी माझ्या पांडुरंगाला प्रार्थना करते, ज्ञानोबाऱ्यांना प्रार्थना करते, माऊली एकदा कोण आहे तो नीतू मांडके मला दाखवा. हे गरीबाचं लेकरू त्याच्या पायावर घालेलं आणि त्याला म्हणेल या पोराचं ऑपरेशन कर बाबा, तुला पुरस्कारही मिळतील, पैसेही मिळतील, पण या गरीबाची मायेची दुआ एकदा तू घेऊन घे. बस साहेब, देवाची आरती एवढ्या करता ओवाळते की नीतू मांडके कधीतरी मला माझा देव दाखवूनच देईल. त्या डॉक्टरांनी हात जोडले आणि सांगितलं, बाई याच देहाला नीतू मांडके म्हणतात. आधी तुमच्या पोराचं ऑपरेशन, नंतर पुरस्कार. ज्या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात जिवंत आहे, पण ऑपरेशन करणारी नीतू मांडके मात्र हार्ट अटॅकने गेली. देव न मानणारे असं जर कीर्तनात नाव घ्यावं लागत असेल आणि त्याची जर कीर्ती होत असेल तर देव मानणाऱ्यांची, देवाची उपासना करणाऱ्यांचं अंतकाळात काय वैभव असेल याचा विचार करून कीर्तन श्रवण करा. ही मोठ्याची परंपरा आहे, स्वीकारा. आपण सिंहाची पिला आहोत. देव मानणारी पिढी, संत वाङ्मय वाचणारी पिढी घरात जन्माला जर घालायची असेल तर तुम्ही त्यांना संत जीवन पटवून द्या, ही माझी प्रार्थना आहे. तेवढं तरी आयुष्यात आपण गोळा करा. संत म्हणती तेथे भाव, हे सूत्रच आहे या अभंगाचं. जर संत म्हणते तेथे भाव या सूत्राप्रमाणे संत जगले, देव जरी त्यांच्या सहवासात आला तरी देव देवपण न मिरवता संत सांगतील तसा वागतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे